हॅलो गाईज, मी दीपाली आरोटे. आपण बघतोय मॅथ्स 2023ची मॅथ्स पार्ट 1ची क्वेश्चन पेपर. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये म्हणजे जे सेशन फर्स्ट झालं होतं त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 त्यामधला ए सेक्शन डिस्कस केला होता आणि सॉल्व्हही करून घेतले होते सगळे क्वेश्चन. तर आता हे जे सेकंड लेक्चर आहे त्याच्यामध्ये आपण रिमेनिंग जेवढे सगळे क्वेश्चन होते आपले क्वेश्चन पेपरमधले ते सगळे बघणार आहे. आणि शिवाय तुम्हाला पहिल्या व्हिडिओची जी लिंक असेल या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेलच आणि तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ प्लेलिस्ट थ्रू पण वॉच करू शकतात. आता जो सेकंड क्वेश्चन होता, बी पार्ट होता, त्याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला कोणतेही 4 सब क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. मग त्याच्यामध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो आपल्या पहिल्या चॅप्टरचा क्वेश्चन आहे, लिनियर इक्वेशन चॅप्टरचा. 2 इक्वेशन दिले आणि जस्ट ते काय करायचे, सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह करायचे म्हणजे काय करणार, एक्सची व्हॅल्यू काढणार आहे आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. तर मग जस्ट ते इक्वेशन घ्यायचे आणि त्यांना नंबरिंग द्यायचं. एक्स प्लस वाय कन्सिडर इक्वेशन, जे गिवन इक्वेशन दिलेले ते काय करणार, कन्सिडर करणार. एक्स प्लस वाय इक्वल्स टू 4 हे असेल आपलं फर्स्ट इक्वेशन आणि देन सेकंड इक्वेशन 2x मायनस वाय इक्वल टू 2 सेकंड इक्वेशन. आता काय बघणार सर्वात पहिले, एक्स आणि वायचे कोणाचे दोघांचे कोइफिशियंट सेम आहेत का. आता एक्सचा तो कोइफिशियंट सेम नाही म्हणजे त्यांच्या समोरचे नंबर सेम नाही, पण वायचा कोइफिशियंट सेम आहे आणि अल्टरनेट साईन आहे म्हणजे डिफरंट साईन आहे, एक प्लस साईन आणि मायनस साईन. मग अकॉर्डिंग टू रूल तुम्हाला रूल्समध्ये जे सांगितलेलं आहे की जेव्हा वेगवेगळे साईन्स असतील तेव्हा काय करायची, त्यांची ऍडिशन करायची. मग ऍड करणार सिम्पली जस्ट दोन्ही इक्वेशन, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. दोन्ही इक्वेशन ॲज इट इज लिहून घेणार आहेत. एक्स प्लस वाय इक्वल टू 4, 2x मायनस वाय इक्वल टू 2. दोन्ही इक्वेशन सिम्पली ऍड करणार. एक्स 2 प्लस 1 3x प्लस वाय मायनस वाय काय होऊन जातील, कॅन्सल, आणि 4 प्लस 2 विल बी 6. एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी एक्स इज इक्वल्स टू 3 मल्टिप्लायला इकडे गेल्यावरती जस्ट डिवाइड होईल. मग एक्स इक्वल टू 3 2 जा 6, देअर फॉर एक्सची व्हॅल्यू आली आपली 2. आता ही जी एक्सची व्हॅल्यू ती सिम्पल इक्वेशनमध्ये टाका. तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये जरी व्हॅल्यू पुट केली, इक्वेशन 1 असू द्या किंवा इक्वेशन 2 असू द्या, वायची व्हॅल्यू कधीही चेंज होत नाही. मग जिथे तुम्हाला कॅल्क्युलेशन कमी होते ते इक्वेशनमध्ये पुट करा. मग पुट आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये पुट करू. पुट एक्स इज इक्वल्स टू 2 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 ॲज इट इज लिहिणार. एक्स प्लस वाय इक्वल टू 4. कोणाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, एक्सची व्हॅल्यू मिळाली. मग ती एक्सच्या जागी पुट करणार आणि राहिलेलं इक्वेशन, रिमेनिंग जे इक्वेशन होतं ते ॲज इट इज कॅरी करणार. राईट. वाय इज इक्वल्स टू प्लस 2 तिकडे गेल्यावरती -2, वाय इज इक्वल्स टू 2. जेव्हा आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळेल तेव्हा एक्झाम्पल फिनिश होईल. पण घ्यायची काळजी काय, द फायनल आन्सर लिहायचं आहे. फायनल आन्सर, देअर फोर द सोल्युशन इज, आणि कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये लिहायचं एक्स कॉमा वाय इक्वल टू एक्सची पहिली व्हॅल्यू कंपल्सरी एक्सचीच असेल, तर एक्सची व्हॅल्यू किती आली 2 आणि वायची व्हॅल्यू असेल 2. हे असेल आपला आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये जो सेकंड चॅप्टरचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये काय दिलंय की एक इक्वेशन आहे, अशा टाईपचं आपल्याला इक्वेशन दिलंय आणि ते काय करायचे, जस्ट या जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करा आणि कशा कशाचे व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलंय, ए बी आणि सी. फक्त कोइफिशियंटचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचं. मग पहिले काय करावं लागेल, जे इक्वेशन दिलेलं आहे ते रिअरेंज करावं लागेल आणि मग कम्पेअर करून आपण व्हॅल्यूज काढणार. कन्सिडर गिवन इक्वेशन, कन्सिडर 2y इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. फक्त रिअरेंज करणार. आता रिअरेंज करताना काळजी काय घेणार की जो वाय स्क्वेअर जी टर्म आहे ती आपली कुठली असेल, फर्स्ट टर्म असेल. मग काय करणार, ह्या दोन्ही टर्म इकडे घेऊन येणार. दोन्ही टर्म जेव्हा तुम्ही लेफ्ट साईडला घेणार तेव्हा दोघांचेही साईन चेंज होतील. मायनस वाय तो इकडे आल्यावरती प्लस वाय स्क्वेअर, प्लस 10 आहे तो इकडे आल्यावरती मायनस होईल. पण सेकंड टर्म आपण 2y ची घेणार म्हणजे ॲज इट इज प्लस 2y, हा इकडे आल्यावरती -10 इक्वल टू 0. आता हा आपला जनरल फॉर्म आला. हा जनरल फॉर्म म्हणजे हे जे इक्वेशन आपण जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं ते जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करणार. कम्पेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल्स टू 0. आता तुम्ही नोटीस करू शकता डायरेक्टली की हा जो इक्वेशनचा फॉर्म आहे, आता इथे जे एक्झाम्पल दिलंय याच्यामध्ये एक्स हा व्हेरिएबल वापरला आणि आपल्याला आलेला आहे वाय हा व्हेरिएबल. मग फक्त व्हेरिएबल चेंज झालाय, बाकी त्या व्यतिरिक्त काहीही चेंज झालेलं नाही. मग डायरेक्टली ए ची व्हॅल्यू काय होईल, इथे कोणताच नंबर नाही म्हटल्यावर ए इज इक्वल्स टू 1. अदरवाईज आता हे जे आहे हे जनरल फॉर्मला रिप्रेझेंट केलंय. आपण काय करू शकतो, हा जे वाय मध्ये इक्वेशन आलंय ते तुम्ही जस्ट चेंज करा. सेमच फॉर्म आहे, फक्त इक्वेशन वाय मध्ये आलं म्हणून ते फक्त वाय मध्ये रिप्लेस केलं, बाकी त्या व्यतिरिक्त काहीही नाही. मग सेम झालं परत. मग ए ची व्हॅल्यू झाली 1, नंतर बी ची व्हॅल्यू किती होईल 2,
आणि सीची व्हॅल्यू होईल पूर्ण शेवटचा रिमेनिंग कॉन्स्टंट आणि मायनस साईन घ्यायचं आहे. आपल्याला फक्त एवढंच डिस्कस करायचं होतं की व्हॅल्यूज काढा कशाच्या ए बी आणि सीच्या, या सगळ्या रिमेनिंग व्हॅल्यू असतील आर द रिक्वायर्ड व्हॅल्यूज. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आता. थर्ड जो क्वेश्चन आहे तो एपी या चॅप्टरचा आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट टर्म दिली आणि कॉमन डिफरन्स दिलेला आहे आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं, पूर्ण आपल्याला एपी राईट डाऊन करायला सांगितलेले आहे. मग सिम्पल जस्ट ए इज इक्वल्स टू 10 आहे, एलाच फर्स्ट टर्म असंही म्हटलं जातं. मग सेम T1 इज इक्वल्स टू ए इज इक्वल्स टू 10 आहे आणि डी इज इक्वल्स टू किती आहे आपल्याकडे 5. हा काय आहे, गिवन डेटा आहे विच इज गिवन. मग आता काय करणार, जस्ट जेव्हा आपण T1 म्हणजे फर्स्ट टर्म पासून सेकंड टर्म फाइंड आउट करायला जातो तेव्हा फक्त जस्ट काय ऍड करत जातो, आधीच्या प्रिव्हियस टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करणार आहे. मग T2 इज इक्वल्स टू T1 प्लस डी. आता T1 ची व्हॅल्यू होती आपली 10 आणि डी ची व्हॅल्यू आहे +5, म्हणजे दोघांचे ऍडिशन होईल 50. त्याच्यानंतर T3 नेक्स्ट जी टर्म असेल त्या प्रिव्हियस टर्म मध्ये फक्त कॉमन डिफरन्स ऍड करत चला, म्हणजे T2 प्लस कॉमन डिफरन्स. मग T2 होती 50 आणि प्लस कॉमन डिफरन्स आहे 5, म्हणजेच व्हॅल्यू आली 20. परत सेम T4 साठी काय करणार, प्रिव्हियस टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करा, म्हणजे T3 प्लस डी इक्वल्स टू T3 किती आली आपली 20 प्लस कॉमन डिफरन्स आला, कॉमन डिफरन्स आहे 5 विच इज इक्वल्स टू 25. असं 4 ते 5 टर्म काढून दाखवायचं आणि अप टू 100 पर्यंत व्हॅल्यू द्या, म्हणजे कन्सिडर होऊन जाईल. मग T4 प्लस डी इज इक्वल्स टू T4 आहे 25 प्लस डी, पुन्हा कॉमन डिफरन्स आहे 5 इक्वल टू 30. मग आता तुम्हाला एपी लिहायला सांगितले. सो रिक्वायर्ड एपी इज, आता सगळे एपी लिहितात पण चूक कुठे करतात, त्याची जी फर्स्ट टर्म आहे ती 15 लिहितात, पण फर्स्ट टर्म आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्ये इंडिकेट केलेली आहे, तिथूनच एपीची सुरुवात करायची, ही खूप मोठी मिस्टेक होते. मग फर्स्ट टर्म आहे 10, नंतर 15, देन 20, 25, 30 अँड अप टू सो ऑन, असे आपल्याला एपी मिळेल. हे होतं जस्ट सिम्पल होतं एक्झाम्पल. त्याच्यानंतर पुढे जो प्रॉब्लेम आहे तो फायनान्शियलचा प्रॉब्लेम आहे. आता फायनान्शियलचा प्रॉब्लेम आहे आणि काय दिलेलं आहे, कुरिअर सर्व्हिस आहे आणि तो जो एजंट आहे तो सर्व्हिस देण्यासाठी किती चार्ज घेतोय, 590 रुपीज एवढा चार्ज घेतो. आता ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली कशासाठी, एक पार्सल आहे ते कुठून कुठे न्यायचं आहे, फ्रॉम नाशिक टू नगर, तेवढ्यासाठी त्याला सर्व्हिस टॅक्स लागतो, तो सर्व्हिस चार्जेस घेतोय 590. इन द टॅक्स इनवॉइस टेबल, म्हणजे जो काही टॅक्स इनवॉइस टेबल आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती टॅक्सेबल व्हॅल्यू किती दिलेली आहे, म्हणजे ज्याच्यावरती आपल्याला टॅक्स पडतो ती जी गोष्ट आहे त्याच्यावरची जी टॅक्सेबल व्हॅल्यू दिली आहे ₹500, ऑन विच जीएसटी जो आहे तो दिलाय CGST 45 आणि SGST किती दिलाय 45 आहे, म्हणजे दोन्ही जीएसटी दिलेले आहेत आणि ती आपली टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. फाइंड द रेट ऑफ जीएसटी, आपल्याला टोटल जीएसटी काय करायचं आहे, फाइंड करायचं आहे त्या सर्व्हिसवरती. मग टू फाइंड सिम्पल आहे, टू फाइंड काय लिहिणार, रेट ऑफ जीएसटी, रेट काढायचा आपल्याला कशाचा, टोटल जीएसटीचा, आणि गिवन काय काय आहे, गिवन जस्ट टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. आता ही सर्व्हिस एजंटने चार्ज केलेली व्हॅल्यू, त्याचा इथे काहीही रोल नसेल, म्हटल्यावर फक्त आपल्याला जी मेन व्हॅल्यू लागते टॅक्सेबल व्हॅल्यू ती घेणार. टॅक्सेबल व्हॅल्यू आहे आपली ₹500. देन दोन्ही जीएसटी असतील, CGST आहे, CGST इक्वल टू ₹45, SGST इक्वल टू ₹45 आणि रेट ऑफ जीएसटी काढायचा. आता जर जीएसटी काढायचं असेल तर कंपल्सरी तुम्हाला दोघांचे काय करावे लागेल, ऍडिशन करावे लागेल. मग जस्ट पहिले टोटल जीएसटी फाइंड आउट करणार, टोटल जीएसटी इक्वल टू CGST प्लस SGST, मग दोघांची ऍडिशन करणार, 45 प्लस 45 इक्वल्स, दोन्हीची ऍडिशन होईल 90. ही झाली आपली टोटल जीएसटीची व्हॅल्यू, मग टोटल ₹90 ही झाली टोटल जीएसटी. आपल्याला जीएसटीचा रेट काढायचा आहे म्हटल्यावर टोटल जीएसटी वरतीच व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. मग आता टोटल जीएसटी फाइंड आउट केला आणि जेव्हा रेट ऑफ जीएसटी घेणार तेव्हा फॉर्म्युला काय येईल, रेट
ऑफ रेट ऑफ GST इक्वल्स आपल्याला टोटल GST जो दिलाय अपॉन इट्स टॅक्सेबल व्हॅल्यू. मग टॅक्सेबल व्हॅल्यू किती होती? ₹500. टोटल GST अपॉन टॅक्सेबल व्हॅल्यू आणि ते रेट काढायचं आहे म्हटलं त्याला इंटू काय करावं लागेल? 100 ने इंटू करावं लागेल. मग जस्ट टोटल GST किती होता आपला? 500 अपॉन याची टोटल GST आहे 90 आणि टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे? टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 500 आणि इंटू 100. आता दोन्ही 0 0 कॅन्सल आउट होतील आणि जस्ट 5 ने काय करायचं तिकडे डिवाइड करणार. मग 5 1 जा 5, तुम्ही 90 ला डिवाइड करणार आहे 5 ने. 5 1 जा 5, 4 कॅरी राहतील आणि 5 8 जा 40 म्हटल्यावर 18 येईल आणि रेट काढतोय म्हटल्यावर तो कशामध्ये येणार? आपला पर्सेंटमध्ये येणार. मग टोटल GST जो आला तो किती आला? टोटल GST 18%. मग जस्ट फक्त फायनली आन्सर लिहिणार आहे. देअरफॉर टोटल रेट ऑफ GST इज रेट ऑफ GST इज 18%. एवढा असेल टोटल GST रेट. मग रेट ऑफ GST फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागतं? टोटल GST घ्यावा लागतो अपॉन इट्स टॅक्सेबल व्हॅल्यू आणि रेट फाइंड आउट करणार म्हटलं त्याला कंपल्सरी कशाने मल्टिप्लाय करणार आहे? आपण 100 ने मल्टिप्लाय करणार आहे. मग नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. फिफ्थ जो प्रॉब्लेम दिलाय तो लास्ट चॅप्टरचा स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरचा प्रॉब्लेम दिलाय. तर एक टेबल दिलेला आहे आणि कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली? मीनची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. ॲज्युम मीनची व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे. क्लासेस दिले, सगळे क्लासेस कंटिन्युअस आहेत. क्लास मार्क दिलेला आहे. ॲज्युम मीन सुद्धा दिलेला आहे. नंतर DI ची व्हॅल्यू काढून दिली, फ्रिक्वेन्सी दिली आणि FI इंटू DI सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे. फ्रिक्वेन्सीची ॲडिशन पण केली आणि FI इंटू DI ची ॲडिशन पण केलेली आहे. आता जर मीन फाइंड आउट करायचा असेल, जो मीन आहे तो मीन कशा पद्धतीने दिला जाईल? मीन इज गिवन ॲज एक्स बार और कॉम्प्लिमेंट ऑफ एक्स असंही म्हणू शकताय. एक्स बार इक्वल टू A प्लस D कॉम्प्लिमेंट किंवा D बार. मग आता मीन ह्या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट केला जातो, पण आता A ची व्हॅल्यू आहे आणि D कॉम्प्लिमेंट म्हणजे D बारची व्हॅल्यू नाही आहे. तर पहिले D बारची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेणार. D बार इज इक्वल टू समेशन ऑफ FI DI अपॉन इट्स समेशन ऑफ फ्रिक्वेन्सी. जी काही फ्रिक्वेन्सीची समेशन आहे त्याने काय करणार? त्याला डिवाइड करणार. मग जस्ट या दोन व्हॅल्यूचे काय घेणार? डिव्हिजन घेणार. म्हणजेच 320 अपॉन 50 0 0 कट 5 ने 32 ला डिवाइड करणार. 32 अपॉन 5. मग 5 6 जा 30 म्हटल्यावर 6 आणि 2 कॅरीला राहतील म्हणजे 2 रिमेनिंग राहील म्हटल्यावर पॉईंट आणि एक 0 घेणार आपल्यावर. 5 4 जा 20. ही झाली D बारची व्हॅल्यू. आता ही जी D बारची व्हॅल्यू आहे ती काय करणार? आपण मीनच्या फॉर्म्युल्यामध्ये जस्ट पुट करणार, जस्ट ॲडिशन करणार. ॲज्युम मीन किती दिलेला आहे? 300 दिलेला आहे प्लस D बारची व्हॅल्यू किती आहे? 6.4. जस्ट त्यांची ॲडिशन करणार. आता जस्ट ॲडिशन करताना मिस्टेक करायची नाहीये. हा 6.4 हा अशा पद्धतीने लिहिला जाईल आणि मग ॲड करायचा नंबर 4 ॲज इट इज 6 0 आणि 3 आणि पॉईंट जिथे असेल तिथेच. 306.4 ही आली आपली एक्स बार. म्हणजे टोटल काय मिळालं? आपला मीन मिळाला. देअरफॉर रिक्वायर्ड मीन इज किती आहे? 306.4 हा असेल रिक्वायर्ड मीन. नेक्स्ट क्वेश्चन घेणार आता. आता नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये काय करायची? आपल्याला कमिटी फॉर्म करायची आहे. प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम आहे. एक रोड सेफ्टी कमिटी आहे, त्याच्यामध्ये 2 मेंबर आहे ऑफ 2. आपल्याला जी रोड सेफ्टी कमिटी आहे त्याच्यामध्ये 2 मेंबरची कमिटी फॉर्म करायची आहे. त्याच्यामध्ये 2 बॉईज आहेत आणि 2 गर्ल्स आहेत. आता बॉईज कशाने रिप्रेझेंट केले? B1 B2 आणि गर्ल्स G1 G2 ने रिप्रेझेंट केलेले आहेत. तर कम्प्लीट करायची ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करताना काळजी काय घेणार? इथून जो ॲरो केलेला आहे तिथून ॲज इट इज जी ऍक्टिव्हिटी आहे ती काय करणार? कॉपी करायची आहे जशीच्या तशी आणि जेवढे नंबर ऑफ बॉक्सेस दिलेले तेवढे सगळे घ्यायचे. आता 2 बॉईजची पहिली कमिटी कोणाची फॉर्म करायची? फक्त 2 बॉईज. याच्यामध्ये गर्ल्स नकोय. म्हटल्यावर आपल्याकडे आहेत फक्त 2 बॉईज. मग काय कमिटी फॉर्म होईल? जास्तीत जास्त B1 B2 आणि तुम्ही जी प्लेस आहे ती B1 आणि B2 ची अल्टर करू शकता. म्हणजे B2 पहिले आणि B1 नंतर तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण 1 आणि सेम एकच कमिटी फॉर्म होईल. त्याच्यानंतर कमिटी ऑफ 2 गर्ल्स. जशी बॉईजची आहे तशी सेम
गर्ल्सची पण होईल. गर्ल्स किती आहेत आपल्याकडे 2 म्हणजे G1 G2 ही एक कमिटी फॉर्म झाली. मग 2 बॉईजची आणि 2 गर्ल्सची एक कमिटी फॉर्म झाली. नंतर कमिटी ऑफ 1 बॉय अँड 1 गर्ल म्हणजे एक प्लेस बॉयजसाठी असेल आणि एक प्लेस कोणासाठी असेल गर्ल्ससाठी. मग पहिला बॉय घेतला. आता जे 2 बॉईज आहे B1 B2 आणि आपल्याकडे गर्ल्स आहेत G1 G2. सिम्पली काय करणार, जो एक बॉय आहे तो दोन्हीसोबत पेअर करा आणि दुसरा बॉय आहे तो दुसऱ्या 2 गर्ल्स सोबत पेअर करा. सेम. मग B1 G1 देन B1 G2 दोन्ही गर्ल्स सोबत कॅरी केला B1 बॉय. आता कोणता बॉईज राहिलाय, फक्त B2 बॉय राहिलाय. मग B2 G1 आणि देन रिमेनिंग गर्ल B2 G2. या दोन्ही एक सिंगल बॉय आणि सिंगल गर्लची कमिटी होईल. आणि नंतर फायनली सॅम्पल स्पेस लिहायला सांगितलं. सॅम्पल स्पेसमध्ये दोन्ही बॉईज इन्क्लूड केले. नंतर B1 G1 देन एक बॉय एक गर्ल सोबत आहे म्हटल्यावर पहिला बॉय कोणासोबत राहिला, दुसऱ्या गर्ल सोबत राहिला. म्हणजे हे जे 2 आउटकम्स आहेत ते तुमचे रिमेनिंग राहतील. हे सेम इथे कॅरी करणार B2 G1. मग B1 G2 झालाय. सेकंड बॉय सोबत फर्स्ट गर्ल आहे, सेकंड बॉय सोबत सेकंड गर्ल आहे आणि दोन्ही गर्ल्स आहेत म्हटल्यावर आपला सॅम्पल स्पेस काय झाला, फिनिश झाला. फक्त पेअर्स करायच्या होत्या, बाकी प्रॉब्लेम मध्ये काही नव्हतं. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आता. सेकंडची ऍक्टिव्हिटी आहे ती फायनान्शियलची आहे. एक इनव्हॉइस दिलेला आहे, बिल दिलेला आहे आपल्याला आणि काही बॉक्सेस फिल आउट करायचे. मग आता एवढं सगळं न बघता जे काही मेन गोष्टी दिलेल्या आहेत, जे काहीतरी फूड आयटम्स आहेत, कॉफी आहे, मसाला टी आहे आणि मसाला डोसा आहे, किती क्वांटिटीमध्ये घेतले, 1 1 1 आणि 2 क्वांटिटीमध्ये घेतले. आता सिंगल क्वांटिटी घेतली तर त्याची प्राइस आहे 20 म्हटल्यावर 1 × 20 विल बी 20, 1 × 10 विल बी 10. देअरफोर आता जर एक डोसा जो आहे तो 60चा असेल आणि आपण किती क्वांटिटी ऑर्डर केलेली, 2 क्वांटिटी ऑर्डर केली म्हटल्यावर या दोघांची मल्टिप्लिकेशन असेल ते इथे लिहावी लागेल. 6 × 2 12 आणि 0 म्हणजे 60 × 2 होते 120. त्याच्यानंतर त्यांच्यावरचं CGST आणि SGST फाइंड आउट करायचं आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, हा कॉलम आणि हा कॉलम सेम येईल, एक्झॅक्टली सेम, काहीच चेंज नाही होणार त्याच्यामध्ये. हा एक कॉलम आणि हा एक कॉलम दोन्ही एक्झॅक्टली कसं असेल, सेम असेल. त्याच्यामुळे जास्त कॅल्क्युलेशन करायचे नाही. एक कुठली तरी व्हॅल्यू दिलेली असेल ती सेम तिकडे पुट आउट करायची. आता इथे ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम म्हटल्यावर इथे पण व्हॅल्यू किती येईल, ₹0.50. देन ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम असतात म्हटल्यावर हीच व्हॅल्यू इथे 2.5% विल बी आन्सर. देन आता जसं ह्या 2 व्हॅल्यू सेम तसंच या 2 व्हॅल्यू सेम असतील म्हटल्यावर ₹0.25. नंतर आता इथे जी व्हॅल्यू असेल, या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत बघा, तसंच सेम इकडच्या 2 अमाऊंट सेम असतील म्हटल्यावर ₹3. आणि सगळ्यांची ऍडिशन, आता या तिघांची ऍडिशन 3.75 आहे म्हटल्यावर इथली पण ऍडिशन कशी येईल, सेम येईल. आणि कॉलम कसे आहेत आपले, सेम आहेत म्हटल्यावर तीच ऍडिशन इथे लिहून टाकणार 3.75. फक्त एवढंच करायचं होतं, फक्त एकच कॅल्क्युलेशन केलं आपण इथे, जस्ट मल्टिप्लाय केले. बाकी सगळं तुम्हाला टेबलमध्ये ॲज इट इज दिलेलं होतं. त्याच्यामुळे प्रॉब्लेम पण अतिशय सोपा आहे, छान ऍक्टिव्हिटी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे आता. नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपल्या फर्स्ट चॅप्टरचा आहे. त्याच्यामध्ये ग्रॅमर रूलने फाइंड आउट करायला विचारलेत व्हेरिएबलची व्हॅल्यू. 2 इक्वेशन जस्ट लिहून घेऊया. 4m + 6n = 54 अँड सेकंड इक्वेशन विल बी 3m + 2n = 28. आता जस्ट A, B आणि C च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. फर्स्ट कोएफिशियंट असेल A1 = 4, A2 = 3, देन B1 = 6, B2 = 2, and then last C1 C2. C1 will be 54, C2 will be 28. या सगळ्या व्हॅल्यू फाइंड आउट करून झाल्या नंतर लगेच डिटर्मिनंट घ्यायचे. D = डिटर्मिनंट 4, 3, 6 आणि 2 = जस्ट या दोघांची काय करायची, क्रॉस करायची आणि मध्ये साइन असेल मायनस. मग 4 × 2 -6 × 3. 4 × 2 will be 8, -6 × 3 will be 18, and 18 - 8 will be -10 since it has bigger number signs. मग ही झाली व्हॅल्यू आपली D ची. त्याच्यानंतर आता व्हेरिएबल M आणि N आहे, X आणि Y ही वापरायचे नाही, ही चूक करायची नाही. आपल्याला फ्लुएन्सी असते, आपण नेहमी XY लिहित असतो, त्याच्यामुळे असं होऊ शकतं इन केस, पण तसं करायचं नाहीये. DM = आता DM जेव्हा काढताय तेव्हा जो A1 A2 आहे तो कशाने रिप्लेस करायचा आहे, C1 C2 ने. मग C1 C2 ची व्हॅल्यू येते 54 अँड देन 28 आणि जो सेकंड कॉलम आहे तो ॲज इट इज राहील. लगेच दोघांची क्रॉस करणार. 54 × 2 - 54 × 2 -
28 इंटू 6 यांची जस्ट काय करणार मल्टिप्लिकेशन 4 इंटू 2 8 5 2 जा 10 मायनस 28 इंटू 6 8 6 जा 48 4 कॅरी 6 2 जा 12 आणि 4 60 68 minus 8 will be 60. It will be minus 60. dm is equals to minus 60. आता एक व्हॅल्यू राहिली अजून dn ची dn इक्वल टू जस्ट डिटर्मिनंट लिहून घेणार. आता फर्स्ट कॉलम आहे तसंच राहील आणि सेकंड कॉलम मध्ये काय होईल C1 C2 येते म्हटल्यावर 4 3 आणि C1 C2 विल बी 54 अँड 28. जस्ट क्रॉस करणार 4 इंटू 28 मायनस 3 इंटू 54. मग जस्ट मल्टिप्लिकेशन करणार 4 इंटू 8 32 3 विल बी कॅरी 4 इंटू 2 8 9 10 11 1 1 2 मायनस 3 इंटू 54 3 इंटू 4 12 1 कॅरी 3 5 15 प्लस 1 60 मायनस केल्यानंतर 62 2 मायनस 2 0 6 मायनस 1 5 1 मायनस 1 0 आणि बिगर नंबरला मायनस साईन म्हटल्यावर याला पण मायनस साईन. आता याचं जे सोल्युशन दिलेलं असेल ते कोणाच्या फॉर्ममध्ये काढायचं एम आणि एन. एम ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काय दिली जाते डी एम अपॉन डी. डी एमची व्हॅल्यू आली होती आपली मायनस 60 अपॉन डी विल बी मायनस 10. मायनस मायनस काय होऊन जातील कॅन्सल आणि 10 6 जा 60 म्हटल्यावर एमची व्हॅल्यू आली 6. आता राहिला आपला एन. एन साठी कशाची व्हॅल्यू घेणार डी एन आणि डी ची व्हॅल्यू घेणार. मग एन इज इक्वल्स टू डी एन अपॉन डी विल बी डी एन विल बी minus 50 and d will be minus 10 minus minus again plus 10 5 is 50 ही झाली n ची व्हॅल्यू. आणि परत सेम पद्धतीने आपण काय लिहिणार फायनल सोल्युशन लिहिणार. मग फायनल सोल्युशन विल बी द सोल्युशन इज m, n विल बी m ची व्हॅल्यू होती आपली 6 आणि n ची व्हॅल्यू आहे 5. हे असेल फायनल आन्सर. फायनल आन्सर जे आहे त्याला 1 मार्क असेल त्याच्यामुळे ते कधीही लिहायला विसरायचं नाही. सेकंड जो प्रॉब्लेम आहे तो क्वाड्रेटिक इक्वेशनचा प्रॉब्लेम आहे आणि हा जो प्रॉब्लेम आहे तो कुठल्या मेथडने सॉल्व्ह करायला सांगितलाय फॉर्म्युला मेथडने. म्हणजे जस्ट फॉर्म्युला मेथड अप्लाय करायची. आता फॉर्म्युला मेथड अप्लाय करण्यासाठी आधी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजे दिलेले इक्वेशन आहे ते कम्पेअर करणार जनरल इक्वेशन सोबत. कन्सिडर x square plus 10x plus 2 equal to 0. First we will compare it comparing with ax square plus bx plus c equal to 0. याच्यावरून आपल्याला a b c या कॉन्स्टंट मिळतील. a ची व्हॅल्यू असेल 1, b विल बी 10 आणि c विल बी 2. तिन्ही व्हॅल्यू कशा आहेत पॉझिटिव्ह आहे. आता पहिले डिस्क्रिमिनंट म्हणजे रूट मधली व्हॅल्यू फाइंड आउट करायची. b स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे बीचं स्क्वेअर घ्यावं लागेल म्हणजे 10चं स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी म्हणजे दोन्ही नंबरची काय करायची जस्ट मल्टिप्लिकेशन. 10चं स्क्वेअर विल बी 100 4 इंटू 2 विल बी 8 आणि 100 मायनस 8 विल बी 92. ही झाली आपली बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू. आता याच्यानंतर फॉर्म्युला मेथड अप्लाय करताना फॉर्म्युला घ्यायचा. सोल्युशन कॅन बी गिव्हन एज युझिंग फॉर्म्युला मेथड. आता फॉर्म्युला लिहिणार. कुठल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्सची. मग एक्स इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजे असं तर व्हॅल्यू पुट आउट करण्यात सगळ्यांना फॉर्म्युला माहितच असतील. बी ची व्हॅल्यू आहे 10 मग इथे होईल मायनस 10 प्लस मायनस आपण रूटची ऑलरेडी व्हॅल्यू काढली बी स्क्वेअर मायनस 4ac विल बी 92 अपॉन 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1. तो सेम राहील मायनस 10 प्लस मायनस. आता हा जो 92 आहे याचे फॅक्टर पाडायचं. याला 2 ने मल्टिप्लाय होईल 4 ने मल्टिप्लाय होईल. मग 2 ने आणि 4 ने दोन्हीने डिवाइड होतं पण 4 हा परफेक्ट स्क्वेअर आहे म्हटल्यावरती तो आपल्याला रूटच्या बाहेर काढता येईल. मग 4 ने मल्टिप्लाय करून बघा किंवा 4 ने डिवाइड करून बघा. 4 2 जा 8 1 रिमेनिंग आणि 4 3 जा 12 म्हटल्यावर 4 कुठे येईल आता बाहेर येईल. 4 बाहेर आल्यावरती तो 2 होईल आणि त्याचं रूट काढता येतं म्हणजे रूटमध्ये राहील 23 अपॉन 2. आता या वरचे जे दोन्ही नंबर आहे त्याच्यामधून 2 कॉमन घेता येईल. 2 कॉमन घेतला मायनस 2 5 जा 10 म्हटल्यावर इथे 5 राहतील प्लस मायनस 2 बाहेर गेला म्हटल्यावर इथे राहील फक्त रूट 23 अपॉन 2. हा 2 काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल.
त्याच्यानंतर ज्या दोन व्हॅल्यू आल्या, आता क्वाड्रेटिक इक्वेशन आहे म्हटल्यावर एक्ससाठी किती सोल्युशन असतील? 2. आपल्याला 2 व्हॅल्यू मिळायला पाहिजे म्हटल्यावर एक्स इज इक्वल्स टू मायनस, एकदा व्हॅल्यू प्लस घ्यायची आणि एकदा व्हॅल्यू मायनस घ्यायची. काय काय व्हॅल्यू आले आपल्या? -5 प्लस मायनस √23. आता इथे दोन व्हॅल्यू लपलेल्या आहे, एक प्लस व्हॅल्यू आणि एक मायनस व्हॅल्यू म्हटल्यावर एक्स इज इक्वल्स टू -5 प्लस √23 और एक्स इक्वल टू -5 मायनस √23. ह्या दोन रूट्सच्या व्हॅल्यू असतील. या दोन काय असतील आपल्या? रिक्वायर्ड रूट्सच्या व्हॅल्यू असतील. फायनल आन्सर लिहिणार देअरफॉर रिक्वायर्ड रूट्स आर. कोणते कोणते रूट्स मिळाले आपल्याला? -5 प्लस √23 और -5 मायनस √23. सिंपल होता प्रॉब्लेम, जास्त काही कॅल्क्युलेशन नव्हते, फक्त इथे फॅक्टर पाडता आले पाहिजे. मग इझी एक्झाम्पल, त्या व्यतिरिक्त काही. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो प्रोबॅबिलिटीचा प्रॉब्लेम दिले. आता याच्यामध्ये काय दिले की 2 डिजिट नंबर आपल्याला फॉर्म करायचे आहे, पण जे डिजिट्स दिले ते रिपीट करायचे नाही, म्हणजे रिपिटेशन अलाव नाही आहे. तर मग पहिले सॅम्पल स्पेस लिहून घेणार आणि प्रत्येक इव्हेंटसाठी काय फाइंड आउट करायची आपल्याला? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायची. मग पहिले सॅम्पल स्पेस लिहून घेणार. सॅम्पल स्पेस इज गिवन ॲज, आता कंपल्सरी 2 डिजिट नंबर फॉर्म करायचा आहे म्हटल्यावर 2 3 5 7 9 2 2 3 3 5 5 7 7 9 9 हे रिपीट करायचे नाही. मग 2 3 5 7 9. आता यांच्यापासून जेव्हा सॅम्पल स्पेस तयार करायचं आहे तेव्हा प्रत्येक नंबर प्रत्येक डिजिटला देऊन टाका, इच नंबर टू इच डिजिट. मग 2 सोबत प्रत्येकाची जोडी होईल म्हटल्यावर 23 25 27 29. देन 2 ची रो कंप्लीट झाल्यानंतर 3 सगळ्यांसोबत जाईल म्हटलं 32 35 37 39. देन आता 5 जो असेल तो सगळ्यांसोबत जाईल म्हणजे 52 53 57 59. देन 7 सगळ्यांसोबत जाईल 72 73 75 79. अँड देन लास्ट 9 सगळ्यांसोबत असेल 92 93 95 97 अँड 90. आता 99 घ्यायचं आहे का? नाही, तर 99 घ्यायचा नाही. प्रत्येक जो नंबर घेतो प्रत्येक नंबरसाठी आपण 4 व्हॅल्यूज घेतोय म्हटल्यावर किती व्हॅल्यूज घेतल्या? 4 4चा 1 2 3 4 आणि 5 सेट म्हणजे 4 5चा किती आले? 20. मग टोटल नंबर असतील आपले 20. n(s) इक्वल टू 20. आता फर्स्ट इव्हेंट घेणार. पहिला इव्हेंट सांगतो की जे नंबर फॉर्म झाले ते फक्त काय हवेत? ऑड नंबर, म्हणजे ज्याला 2 ने डिवाइड होता कामा नाही, म्हणजे ज्याच्या एंडिंगला 2 4 6 8 येतील. आता इथे फक्त 2च आहे म्हटल्यावर हा नंबर नाही घ्यायचा. देन 72 नाही घ्यायचा, 52 नाही येणार आणि 92 नाही येणार. असे किती नंबर येणार नाही? टोटल 4 नंबर येणार नाही. म्हणजे 20मधून 4 गेले म्हणजे राहिले आपले 16 नंबर. तेवढे 16 नंबर येतील इव्हेंट एमध्ये. इव्हेंट ए नंबर इज ऑड नंबर. आपल्याला फक्त ऑड नंबर हवा आहे, म्हणजे तो नंबर 2 ने डिवाइड झालेला नको आहे. ए सेट लिहिणार आहे. क्रॉस केलेले नंबर फक्त येणार नाही, बाकीचे सगळे नंबर्स येतील. मग 23 25 27 29 35 37 39. देन सेकंड रूममध्ये 53 57 59 73 75 79 आणि लास्ट रोमध्ये 93 देन 95 97. एवढे सगळे नंबर्स येतील. आता किती आपण रिड्यूस केले नंबर त्याच्यामधून 4 म्हटल्यावर n(a) ची जी व्हॅल्यू असतील, ए मध्ये किती सॅम्पल पॉईंट्स असतील? टोटल 16. मग लगेच त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करून घेणार. p(a) इज इक्वल्स टू n(a) अपॉन n(s). n(a) ची व्हॅल्यू जस्ट आत्ता काढली, किती आहे? 16. आणि n(s) किती आहे आपलं? 20. मग जस्ट 4 ने डिवाइड करणार. 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20. तर प्रोबॅबिलिटी ऑफ ए ची प्रोबॅबिलिटी किती येईल? 4/5 ही प्रोबॅबिलिटी येईल. नंतर आपला सेकंड इव्हेंट सांगतोय की जे नंबर फॉर्म होतील ते मल्टिपल ऑफ 5 पाहिजे, म्हणजे त्या प्रत्येक नंबरला 5 ने काय होईल? डिवाइड होईल. आता 5 ने डिवाइड होईल म्हणजे एक त्या एंडिंगला, त्या नंबरच्या एंडिंगला 0 आला पाहिजे किंवा 5. आता 0 तर इथे नाही आहे म्हटल्यावर तो येणारच नाही, म्हणजे ज्याच्या एंडिंगला फक्त कोण येईल?
फाय येईल असेच नंबर घ्यायचे. एंडिंगला फाय येणारे किती नंबर असतील? फक्त 4 नंबर असतील. मग फक्त 4 नंबर घ्यायचे. इव्हेंट बी नंबर इज मल्टिपल ऑफ 5. मग कोणते कोणते नंबर येतील? 25, then 35, then 75 and 95. एवढेच 4 नंबर असतील. म्हणून n ऑफ बी इक्वल टू 4. लगेच त्याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करणार. पी ऑफ बी इज इक्वल्स टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इक्वल टू 4 अपॉन एन ऑफ एस. किती होता आपला? एन ऑफ एस होता 20. मग 4ने जस्ट डिवाइड करणार. 4 1 जा 4 and 4 5 is 20. Therefore P of B is equals to 1 upon 5. जस्ट आपल्याला दोन्ही इव्हेंटचं काय फाइंड आउट करायचं होतं? प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करायचं. आणि नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट, की ही जी प्रोबॅबिलिटी आहे ही 0पेक्षा छोटी येत नाही, म्हणजे निगेटिव्ह कधीच नाही येणार, आणि 1पेक्षा जास्तही येणार नाही, म्हणजे 1.1 1.2 या पॉसिबिलिटी कधीच शक्य नाही आहेत. नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहे आता. फोर्थ जो प्रॉब्लेम आहे तो स्टॅटिस्टिक्सच्या चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये काहीतरी डेटा आपल्याला गिवन दिलेला आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे? मीडियन ऑफ दॅट डेटा. मग नंबर ऑफ मँगोज दिलेत आणि त्यांची फ्रिक्वेन्सी दिली आहे, किती एका ट्रीजवरती किती, किंवा एवढे जे ट्रीज आहेत त्याच्यावरती किती, नंबर ऑफ मँगोज आहेत आणि नंबर ऑफ ट्रीज आहेत. मग आता त्याची जेव्हा तुम्ही मीडियन फाइंड आउट करता तर तेव्हा पहिली गोष्ट आपल्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा एक टेबल ड्रॉ करावा लागतो. मग कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती ॲज इट इज घ्यायची आपल्याला. ही ॲज इट इज कॅरी फॉरवर्ड करा 33, आणि ह्या ज्या 2 व्हॅल्यू आहेत त्या फक्त काय करायच्या? आपल्याला ॲडअप करायच्या. मग 33 + 30 किती होतील? 63. परत ह्या 2 व्हॅल्यू ॲडअप करा. 90 आणि 63 ॲड केल्यानंतर 3 6 6 12 13 14 15 ही होईल ॲडिशन. नंतर ह्या 2 व्हॅल्यू ॲडअप करा. इथे येईल 3 8 आणि 5 13, आणि इथे येईल 2, आणि नंतर हे दोन्ही काय करणार आहे? आपण ॲडअप करणार आहे. परत 7 8 9 10 1 कॅरी 3 4 5, आणि इथे आले 250. मग सगळ्यांची ॲडिशन किती आली आपली? 250 आली. ही जी ॲडिशन येते तीच असेल आपली टोटल फ्रिक्वेन्सीची ॲडिशन. हीच टोटल फ्रिक्वेन्सीची ॲडिशन किती आली? 250 आली. मग आता मेडियन फाइंड आउट करण्यासाठी वापरावा लागतो आपल्याला फॉर्म्युला. मेडियन इज गिवन ॲज कशा पद्धतीने मेडियन दिली जाईल? मेडियन इक्वल टू L प्लस n/2 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अपॉन F. हा होईल आपला फॉर्म्युला, आणि इंटू H असेल. H हा असेल क्लास इंटरवल. मग आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपल्याला थ्रू आउट कम्प्लीट करायचा. आता या सगळ्या व्हॅल्यू कुठून ऑब्झर्व करायचे? टेबलवरून. आता टेबलवरून पहिली गोष्ट आपल्याला मेडियन क्लास ठरवावा लागतो. मेडियन क्लास म्हणजे काय? जी फ्रिक्वेन्सी आली त्याला डिवाइड करायचं 2ने. मग n/2 ही जी व्हॅल्यू आहे, nची व्हॅल्यू आली 250, आणि त्याला डिवाइड करा 2ने. 2 1 जा 2 2 जा 4 1 कॅरी, आणि 2 5 जा 10. आता ही जी व्हॅल्यू आहे ती याच्यापेक्षा जस्ट मोठी जी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी येईल, 125 पेक्षा जस्ट मोठी कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठली आहे? 153 आहे, बरोबर. मग 153 या रोमध्ये जो काही क्लास असेल त्याला काय म्हणणार आपण? मेडियन क्लास. दिस इज अवर मेडियन क्लास. हा असेल मेडियन क्लास. आणि ही जी फ्रिक्वेन्सी असेल तिला आपण F ही व्हॅल्यू देणार. म्हटल्यावर इथे असेल F, आणि ही असेल आपली फ्रिक्वेन्सीच्या जस्ट आधीची असेल कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मग सगळ्या व्हॅल्यू मिळाल्या. आता कुठली कुठली व्हॅल्यू राहिली? मेडियन क्लास मिळाला, फ्रिक्वेन्सी मिळाली, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी मिळाली, n/2 ची व्हॅल्यू तर आपल्याला माहिती आहे. आता फक्त लोअर लिमिट राहिलं आहे, आणि त्यांचं काय घ्यायचं आहे? इंटरवल घ्यायचं आहे. मग पहिले मेडियन क्लास इज मेडियन क्लास कुठला असेल आपला मेडियन क्लास? 150 to 200 हा असेल आपला मेडियन क्लास. आता मेडियन क्लास नंतर लगेच त्याची एलची व्हॅल्यू म्हणजे लोअर लिमिटची व्हॅल्यू घेणार. लोअर लिमिट किती आहे इथे? 150. एल इज इक्वल्स टू 150. देन एल झाल्यानंतर लगेच काढा त्याचा क्लास इंटरवल. क्लास इंटरवल म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट आहे 200 मायनस 150. कितीचा गॅप आहे यांच्यामध्ये? 50चा. म्हणजे एचची व्हॅल्यू किती झाली? 50. आता एच आहे n/2 आहे,
नंतर एक फ्रिक्वेन्सी आणि कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लागेल. फ्रिक्वेन्सी इक्वल टू 90 अँड देन कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे आपली 63. एवढ्या सगळ्या व्हॅल्यू पहिले नोट डाऊन करणार टेबलवरून. या कंपल्सरी लिहाव्याच लागतात, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये पुट करता येणार नाही. मग जस्ट फॉर्म्युल्यामध्ये पुट करणार. एलची व्हॅल्यू आहे 150 प्लस n/2 ची डायरेक्ट व्हॅल्यू पुट आउट केली तरी पण चालते. म्हणजे 125 मायनस कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. वेअर इज कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी? कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 63 अपॉन फ्रिक्वेन्सी आहे 90 देन इंटू क्लास इंटरवल आहे आपला 50. इथे हे 0 0 कॅन्सल होते. देन 150 प्लस यांची मायनस केल्यावर 5 मधून 3 गेले 2, 12 मधून 6 गेले 6 अपॉन 9 इंटू 5. आता या दोघांची मल्टिप्लिकेशन करा. 150 प्लस 5 इंटू 2 10, 1 कॅरी, 6 इंटू 5 30 प्लस 1 31 अपॉन 9. यांची पहिले डिव्हिजन करून घेणार. 150 इथे डिवाइड करणार. 9 3 27 आणि इथे राहिले 4. मग इथे येईल 0. 9 4 36. पुन्हा राहतील 4. पॉईंट घेणार, 0 घेणार. पुन्हा 9 4 36. पुन्हा तो नंबर काय येत राहील? कॅरी होत राहील. म्हटल्यावर आन्सर किती आलं? 34.44. आणि दोघं फक्त काय करणार? ॲडिशन करणार. आता ॲडिशन करताना घेण्याची काळजी. 150 प्लस 34 पॉईंट आहे, मग 34.44 हे अशा पद्धतीने लिहिलं जाईल. म्हटल्यावर 4 4 4 5 आणि 3 8 आणि 1 म्हटल्यावर आन्सर येईल 184.44. हा होईल टोटल मीडियन. आता मँगोज आपल्याला मीडियन फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मग नंबर ऑफ मँगोज असे कसे लिहिणार? त्याच्यामुळे ती व्हॅल्यू ॲप्रॉक्सिमेटली घ्यावी लागेल. म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली पॉईंट नंतरचा जो 4 आहे तो काढून टाकायचा. आता हा 5 आणि 5 पेक्षा मोठा नाही म्हटल्यावर त्याच्या आतमध्ये एक ॲड होणार नाही. म्हटल्यावर 184 मँगोज तिथे असतील. देअरफॉर median is 184 mangoes. हा असेल आपला median. नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहे आता. क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो AP या चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे आणि थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. मग याच्यामध्ये थोडंसं वेगळं नॉलेज वापरावं लागेल. मग आपल्याला काय काय दिली आहे? फर्स्ट टर्म दिलेली आहे P, सेकंड टर्म दिलेली आहे Q आणि लास्ट टर्म म्हणजे TN ची व्हॅल्यू दिली किती? R. आणि या सगळ्या टर्म्स वरून काय शो करायचे की त्यांची सगळ्यांची सम ही अशा प्रकारे येते. हे आपल्याला काय करायचंय? शो करायचं आहे. म्हटल्यावर कोणते कोणते फॉर्म्युले वापरावे लागतील? आता nth टर्म दिली आहे म्हटल्यावर TNचा एक फॉर्म्युला यूज करणार आणि सम दाखवायचे म्हटल्यावरती कुठला फॉर्म्युला लागेल? SNचा फॉर्म्युला लागेल. मग पहिले सगळ्या टर्म्स लिहून घेणार. फर्स्ट टर्म म्हणजेच T1 आणि T1ची व्हॅल्यू किती आहे? P दिलेली आहे फर्स्ट टर्मची व्हॅल्यू. देन सेकंड टर्म किती दिली आहे? Q दिली आहे म्हटल्यावर T2 ची व्हॅल्यू येईल Q. आणि लास्ट टर्म म्हणजे TN ची व्हॅल्यू दिली विच इज इक्वल्स टू R. म्हणजे TN ची व्हॅल्यू येईल R. आता जेव्हा TNचा फॉर्म्युला फाइंड आउट करणार तेव्हा कॉमन डिफरन्स लागतो. म्हटल्यावर D ची व्हॅल्यू T2 मायनस T1 विल बी T2 इक्वल टू आहे Q मायनस T1 आहे P. म्हटल्यावर ही झाली D ची व्हॅल्यू. ही D ची व्हॅल्यू आपण यूज करणार. नंतर आता पहिले TNचा फॉर्म्युला यूज करणार. वी नो दॅट TNचा फॉर्म्युला माहितीच असेल सगळ्यांना. TN इज इक्वल्स टू A प्लस n-1 इंटू D. आता फॉर्म्युलामध्ये पुट करताना TN ची व्हॅल्यू आहे R, A ची व्हॅल्यू आहे P प्लस n ची व्हॅल्यू तर नाही आहे तर n-1 ॲज इट इज राहील आणि D ची व्हॅल्यू आहे Q मायनस P. जेव्हा आपण सम दाखवणार आहे तेव्हा आपल्याला n हा फ्री असावा लागतो. म्हणजे n ची व्हॅल्यू पुट आउट करावी लागते. तेवढ्यासाठी ह्या इक्वेशनमधून n ची व्हॅल्यू आपण काय करणार? स्प्लिट करून घेणार. मग n फ्री करायचं असेल तर पहिले P पाठवणार आणि नंतर हे सेकंड ब्रॅकेट असेल ते पाठवावं लागेल. मग P प्लस आहे इकडे गेल्यावरती मायनस P होऊन जाईल. इकडे राहील n-1 आणि हे जे मल्टिप्लायचं ब्रॅकेट आहे ते इकडे गेल्यावरती होईल डिवाइडला. आता जेव्हा इथून n फ्री करायचं आहे म्हणजे इथे -1 नको आहे. -1ला इकडे पाठवल्यावरती होईल तो +1. मग 1 प्लस R मायनस P अपॉन Q मायनस P इक्वल टू n. ही थोडी व्हॅल्यू सिम्प्लिफाय करून घेणार म्हणजे इकडे क्रॉस मल्टिप्लाय Q मायनस P प्लस R मायनस P अपॉन दोघांच्या डिनॉमिनेटरला येईल Q मायनस P इक्वल टू n.
आता या दोन व्हॅल्यूमध्ये मायनस पी दोघांची ऍडिशन होईल, बाकीचे सगळे टर्म्स तशाच राहतील. म्हणून एन ची जी व्हॅल्यू आहे एन इक्वल टू क्यू प्लस आर आणि मायनस पी विल बी -2p. हे फर्स्ट ब्रॅकेटमध्ये येईल अपॉन क्यू मायनस पी. ही कशाची व्हॅल्यू आली आपली? एन ची व्हॅल्यू आली. आता ही जी एन ची व्हॅल्यू आहे ती का बरं काढली? कारण आपल्याला समच्या फॉर्म्युल्यामध्ये एन ची व्हॅल्यू पुट आउट करावी लागते. मग समचा फॉर्म्युला घ्यायचा ॲज सम इज गिवन ॲज कशा पद्धतीने सम देणार आहे? एस एन इज इक्वल्स टू एन अपॉन 2a प्लस n-1 इंटू डी. फॉर्म्युले माहितीच आहेत सगळ्यांना. मग जस्ट आता ही जी वरची एन ची व्हॅल्यू आहे ती प्रत्येक ठिकाणी पुट करायची आणि फक्त आन्सर काढायचा. लगेच आपल्याला आपला सिम्प्लिफाय फॉर्म मिळेल. एन ची व्हॅल्यू होती क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन क्यू मायनस पी आणि हा अपॉन 2 आहे म्हटल्यावर यांची दोघांची काय होऊन जाईल? मल्टिप्लिकेशन होईल. इथे येईल क्यू मायनस पी. देन ब्रॅकेटमध्ये 2 इंटू ए म्हणजे फर्स्ट टर्म, ए ची व्हॅल्यू होती पी प्लस n-1 पुन्हा एन ची व्हॅल्यू पुट आउट करावी लागेल. मग क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन क्यू मायनस पी -1 इंटू डी. डी ची व्हॅल्यू काढली होती आपण क्यू मायनस पी ॲज इट इज येईल. आता जर नीट नोटीस केलं तर हा जो डिनॉमिनेटर आहे आणि ही जी मल्टिप्लायला फॅक्टर आहे ते दोन्ही सेम आहे. मग ते कॅन्सल होतील, पण कधी? जेव्हा आपण हे ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेणार तेव्हा. आणि बाकीचे सगळ्या टर्म्स कशा राहतील? सेम राहतील. मग क्यू प्लस आर मायनस 2p बाकीच्या सगळ्या टर्म ॲज इट इज ठेवायच्या आहेत. त्यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही आणि काही कॅल्क्युलेशन पण होणार नाही. प्लस इथे क्रॉस मल्टिप्लाय करून घेणार. पहिले 3 टर्म आहेत तशाच, क्यू प्लस आर मायनस 2p आणि -1 ने याला मल्टिप्लाय केल्यावर दोघांचे साईन काय होतील? चेंज होतील. मग प्लस क्यू विल बी मायनस क्यू आणि मायनस पी विल बी प्लस पी अपॉन दोघांचे डिनॉमिनेटर काय येतील? सेम येतील, क्यू मायनस पी इंटू त्याला मल्टिप्लायचा जो फॅक्टर होता क्यू मायनस पी आणि ब्रॅकेट कम्प्लीट होईल. आता दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, हा फॅक्टर आणि मल्टिप्लायचा फॅक्टर सेम आहे म्हटलं तर दोन्ही पण काय होतील? कॅन्सल होतील. नंतर प्लस क्यू आणि मायनस क्यू हे पण दोन्ही कॅन्सल होतील आणि या दोघांची काय होऊन जाईल? सबट्रॅक्शन होईल, कारण पी सेम आहे. 2 - 1 विल बी 1 आणि मोठ्या नंबरचं साईन येईल -1. बाकीचा जो फॅक्टर आहे तो सेम ॲज इट इज राहणार आहे. इकडचा पहिला फॅक्टर सेम राहील, क्यू प्लस आर मायनस 2p अपॉन 2 इंटू क्यू मायनस पी, 2 इंटू क्यू मायनस पी. देन सेकंड ब्रॅकेटमध्ये 2p प्लस आर -2p आणि प्लस पी होईल -p. ही झाली आपली कशाची व्हॅल्यू? एस एन ची व्हॅल्यू. आता जे फायनल आन्सर दाखवायचं होतं त्याच्यामध्ये हे फर्स्ट ब्रॅकेट आहे. देन इथे फक्त p प्लस आर आहे आणि ॲज इट इज आपला डिनॉमिनेटर. मग फक्त हे दोघं जण सॉल्व्ह करून घेणार. 2p मधून p गेला, सिंगल p राहील म्हटल्यावर क्यू प्लस आर -2p अपॉन 2 इंटू क्यू मायनस पी आणि ब्रॅकेटमध्ये रिमेनिंग राहील 2 - 1 राहील. मग p प्लस आर. आता फायनली जे आन्सर दाखवायचं होतं त्याच्यामध्ये काय चेंज आहे? फक्त जो याचा डिनॉमिनेटर तो याचा पण डिनॉमिनेटर होणार ऑब्विसली. मग फक्त जसं दाखवायचं आहे त्या पद्धतीने काय करणार? लिहून घेणार. याला हा डिनॉमिनेटर द्या, डिनॉमिनेटर इकडे फक्त शिफ्ट करा. क्यू प्लस आर -2p इंटू p प्लस आर अपॉन 2 इंटू क्यू मायनस पी. ही आपण काय दाखवली? सम दाखवली, विच इज रिक्वायर्ड सम. आपल्याला ही काय करायची होती? अशा पद्धतीने सम दाखवायची होती. फक्त काय केलं? 3 ज्या टर्म दिल्या होत्या त्या लिहून घेतल्या. एकदा टीएनचा फॉर्म्युला वापरला, टीएनच्या फॉर्म्युल्यावरून एन ची व्हॅल्यू काढली आणि ती समच्या फॉर्म्युल्यामध्ये एनच्या जागी फक्त पुट केली आणि सिंपल कॅल्क्युलेशन केले म्हणजे यावर प्रूफ येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. नेक्स्ट जो प्रॉब्लेम आहे तो स्टॅटिस्टिक्स चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे. आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे? फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायचा आहे. आता जेव्हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करता तेव्हा आपण क्लासेस घेतलेले आणि त्यांची फ्रिक्वेन्सी घेतलेली. पण फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनमध्ये काय काळजी घ्यायची की जे क्लासेस दिलेले त्यांच्या आधीचा एक क्लास घ्यायचा आणि त्यांच्या
नंतरचा एक क्लास घ्यायचा. आता दोन्ही क्लासमध्ये गॅप बघा बरं कितीचा आहे, 200चा गॅप आहे म्हटल्यावर याच्या आधीची जी व्हॅल्यू असेल हीच व्हॅल्यू इथे कंटिन्यू होईल आणि याच्या आधी कधी घेणार, 0 पासून ती व्हॅल्यू घेणार आहे. मग 0 to 200 असा गॅप असेल पहिला आणि नंतरचा याच्या नंतरचा एक गॅप घेणार, हीच व्हॅल्यू इथे कॅरी फॉरवर्ड करणार आहे आणि याच्या नंतर 200चा गॅप म्हणजे 1400 ही व्हॅल्यू आहे. आता जेव्हा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढता, फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी नेहमी काय लक्षात ठेवायचं की आपल्याला क्लास मार्क काढणं फार महत्वाचं आहे. क्लास मार्क म्हणजे काय, या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय 2. एक तर दोघांची ऍडिशन करा आणि डिवायडेड बाय 2 करा, तरीही येणार आन्सर 600 डिवायडेड बाय 2 इक्वल टू किती येईल, 300. असंही केलं तरी चालतं किंवा एक्झॅक्टली यांच्यामध्ये जो पॉईंट असेल त्याला आपण क्लास मार्क म्हणणार आहे. मग यांच्यामध्ये किती येईल, 300, 200, 300, 400. मग 400, 500 आणि 600 म्हटलं यांच्यामध्ये एक्झॅक्टली कोण येतो, 500. कितीचा गॅप आहे दोघांमध्ये, 200चा गॅप आहे. मग याच्या मागे 200 जा म्हटल्यावर इथे येईल 100 आणि इथे 200 ऍड करत चला म्हणजे आपल्याला काय मिळून जाईल, क्लास मार्क मिळून जाईल. इथे ऍड केल्यावरती 700, परत याच्यामध्ये 200 ऍड करा 900, 1100 आणि परत याच्यामध्ये 2 ऍड केले की 1300 येतील. हे काय मिळाले आपल्याला, क्लास मार्क. प्रत्येक वेळेस असं फाइंड आउट करायची गरज नाही, 2 याचे काढायचे, दोघांमधला डिफरन्स घ्या आणि तोच काय करायचा, चला फक्त ऍडअप करत चला. आता ह्या जी म्हणजे इथून ते इथपर्यंत आपल्याला ऑलरेडी प्रॉब्लेम मध्ये गिवन होतं आणि त्यांची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, पण आपण हे 2 क्लासेस एक्स्ट्रा घेतले, आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी माहीत नाही. मग ती काय कन्सिडर करायची, आपण 0 कन्सिडर करायची, कारण ते क्लासेस आपण घेतलेले, मग त्यांची फ्रिक्वेन्सी असेल 0. मग आता जेव्हा ग्राफ प्लॉट करणार आहे तेव्हा आपल्याला कोऑर्डिनेट लागतो. मग कोऑर्डिनेट कोणाचा मिळून तयार होईल, क्लास मार्क आणि फॅमिलीचा कोऑर्डिनेट मिळून तयार होईल. मग आता पहिले येईल 100, 0 म्हणजे एक्स ऍक्सिस वरती 0 व्हॅल्यू घेईल तो. नंतर 300, सॉरी एक्स नाही, वाय ऍक्सिस वरती 0 व्हॅल्यू घेईल. नंतर 300, 240 हे सगळे कोऑर्डिनेट्स लिहून घेणार. 500, 300, त्याच्यानंतर 700, 450, then 900 and 350, then 1100 and 160 and then 1300 and 0. आता हे पॉइंट्स काय करायचे, आपल्याला प्लॉट करायचे. तर जेव्हा आपण ग्राफ ड्रॉ करतो तेव्हा काय करणार आहे, एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. वाय ऍक्सिस वरती नेहमी कोणताही ग्राफ असू द्या त्याची फ्रिक्वेन्सीज येणार, दुसरं कुठलीही गोष्ट वाय ऍक्सिस वरती येणार नाही. आणि इकडे काय घेतलेत आपण, जे क्लास मार्क्स काढलेले आहेत ते इकडे असतील. मग इथे तुम्ही क्लास मार्क म्हणून रिप्रेझेंट केलं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि स्केल कसं घेतलंय, आता सगळ्या फॅमिलीज तुमच्या एंटर झाल्या पाहिजे, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू आल्या पाहिजे म्हणून आपण 1 सेंटीमीटरला 1 सेंटीमीटरला 50 फॅमिलीचा गॅप घेतलाय. मग ऑन एक्स ऍक्सिस, आता जे एक्स ऍक्सिस आहे तिथे 200चा गॅप आहे प्रत्येकामध्ये आणि वाय ऍक्सिस वरती कितीचा गॅप घेतलाय, 50 फॅमिलीजचा ग्राफ घेतलाय. असे दोन्ही ऍक्सिस काय केले, ड्रॉ करून घेतले. आता पहिला पॉईंट प्लॉट करताना एक्सची व्हॅल्यू 100 आहे म्हटल्यावर एक्झॅक्टली यांच्या मिडलला येईल आणि वायची व्हॅल्यू 0 म्हटल्यावर इथे हा पॉईंट कॅरी करणार आणि याला सर्कल करणार आहे. नंतर पुढचा पॉईंट 300 म्हणजे एक्झॅक्टली 200 आणि 300च्या मिडलला आणि 300 आणि आहे 240 म्हणजे 250च्या जस्ट थोडंसं खाली येणार म्हटल्यावर इथे व्हॅल्यू येईल आणि एक्झॅक्टली यांच्या मिडलला व्हॅल्यू येईल म्हटल्यावर इथे असेल नेक्स्ट पॉईंट. त्याच्यानंतर 500 आणि 300 पुन्हा 300 इकडचे घ्यायचे आणि 500 कुठे घ्यायचं आपल्याला, एक्स ऍक्सिस वरती. 500 बरोबर 400 आणि 600च्या मिडलला व्हॅल्यू येईल आणि इकडे 300 व्हॅल्यू येईल. आता थोडंसं चेंजेस होऊ शकतात ग्राफ पेपरवर, एक्झॅक्टली परफेक्ट ग्राफ येईल. बोर्डवरती थोडेसे चेंजेस होतील पण याच्यासारखा सिमिलर ग्राफ येणार. नंतर 700 आणि 450, मग 700 या दोघांच्या मध्ये येईल आणि 450 कुठे येईल, वरती म्हटल्यावर डायरेक्टली इथे व्हॅल्यू येणार. देन 900 अँड 350, 900 या दोघांच्या मध्ये येईल आणि 350 हवा आहे म्हटल्यावर एक्झॅक्टली इथे. थोडासा खालीवर होऊ शकतं, तुम्ही कन्सिडर करून घ्या. नंतर 900 प्लॉट करून झाला ना. आता 1100 अँड 160, 1100 म्हणजे या दोघांच्या मध्ये येईल. 1100 आणि किती हवी व्हॅल्यू, 160 म्हणजे इथे खाली येईल, 150च्या जस्ट वरती इथे येणार व्हॅल्यू.
त्याच्यानंतर 1300 आणि 0. 1300 आता इथे येईल आणि 0 म्हटल्यावर व्हॅल्यू कॅरी करत नाही, तर एक्झॅक्टली यांच्या मिडलला व्हॅल्यू येईल. तिथे असेल 1300. आणि जस्ट हे सगळे पॉईंट प्लॉट झाले की काय करायचे आपल्याला, लाईन्सने ते काय करायचे, जॉईन करून घ्यायचे. लाईन्सने ते जॉईन करून घेणार सिम्पली. अशा पद्धतीने तुमचा फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन येईल आणि ते ग्राफ पेपरवरती परफेक्टली येईल. आता फक्त पॉईंट्स डिनोट करायचे, कुठले कुठले कोऑर्डिनेट्स होते इथे. 100 0, देन 300 240, देन 500 300, हायेस्ट पीक पॉईंट आपला 700 अँड 450. इथे फ्रिक्वेन्सी जास्त आहे. नंतर 900 and 350, then 1100 and 160, and then last 1300 and 0. अशा पद्धतीने आपल्याला फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन काढायचा होता. मग फ्रिक्वेन्सी पॉलिगॉनसाठी काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या, एक क्लास आधीचा असेल आणि एक क्लास नंतरचा एक्स्ट्रा घ्यावा लागतो. दोघांच्या फ्रिक्वेन्सी काय येतील, 0 येतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला काय फाइंड आउट करावं लागतं, क्लास मार्क फाइंड आउट करावं लागतात. मग कोऑर्डिनेट लिहायचे आणि जस्ट काय करायचं आहे, पॉईंट्स प्लॉट करून फक्त ते जे 2 पॉईंट्स आहेत ते काय करायचे, जॉईन करायचे स्केल युजिंग स्केल, आणि मग आपला ग्राफ छानपैकी तयार होईल. नेक्स्ट क्वेश्चन बघणार. नेक्स्ट जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो सेकंड चॅप्टरचा प्रॉब्लेम आहे आणि त्याच्यात काय सांगितलंय, सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. आता 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर म्हणजे ते पॉझिटिव्ह असतील आणि 1 पासून त्यांची सुरुवात असेल. मग ते कोणतेही 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर घ्या आणि त्यांची सम ही अशी येते आणि ते नंबर्स काय करायला सांगितले, फाइंड करायला सांगितले. मग सपोज करा जर n आपला पहिला नंबर असेल तर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे जस्ट त्याच्या शेजारी येणारा, जस्ट त्याच्या शेजारी 3 आणि त्याच्या शेजारी येतो 4, म्हणजे 3 मध्ये आपण किती ऍड करतो, फक्त +1 करतो. म्हटल्यावर या नंबरमध्ये पण काय ऍड करावं लागेल, 1. n+1, देन n+ याच्यामध्ये पुन्हा 1 ऍड केला तर 1+1 किती होईल, 2 होईल. अशा आपल्या टर्म्स येतील, त्यांना म्हणणार कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. मग असे आपले किती नंबर्स घ्यायचे, आपल्याला टोटल 5 नंबर्स घ्यायचे आहेत. मग ते पहिले लिहून घेणार. लेट द 5 नंबर्स बी कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स बी. लेट n+1, n+2, n+3 हे किती झाले, 4, आणि n+4 हे झाले आपले 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर. बी 5 कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स. आता हे जे नॅचरल नंबर आहे त्यांची सम किती दिलेली आहे, 1455. ही सम दिली आहे म्हटल्यावर फक्त सम दिली आहे का, त्यांच्या स्क्वेअरची सम दिली आहे. मग पहिले आपल्याला यांचा स्क्वेअर करावा लागेल आणि मग त्यांची सम येईल. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन, जी काही कंडिशन दिलेली आहे त्यानुसार काय करावं लागेल, पहिले सगळ्यांचा स्क्वेअर म्हटल्यावर n² प्लस n+1 स्क्वेअर प्लस n+2 स्क्वेअर प्लस n+3 स्क्वेअर प्लस n+4 स्क्वेअर, या सगळ्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन किती येते, 1455 एवढी काय येते आपली ॲडिशन येते. आता हे पहिले एक्सपांड करावे लागतील. मग हे एक्सपांड करण्यासाठी हा तर डायरेक्ट येईल, पण इथे फॉर्म्युला वापरावा लागेल. युजिंग कुठला फॉर्म्युला वापरणारे, a+b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला, तो असतो a² प्लस 2ab प्लस b² हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू या दोघांची मल्टिप्लिकेशन आणि परत लास्ट टर्मचा स्क्वेअर. मग n² आहे तसाच एक प्लस, आता फर्स्टचा स्क्वेअर म्हणजे n² प्लस 2 इंटू या दोघांची मल्टिप्लिकेशन n प्लस 1चा स्क्वेअर, देन असंच पुढे पण येईल सेम n² प्लस 2 इंटू या दोघांची मल्टिप्लिकेशन 2n प्लस 2चा स्क्वेअर येईल इथे, प्लस n² प्लस 2 इंटू या दोघांची मल्टिप्लिकेशन 3n प्लस 3चा स्क्वेअर प्लस n² प्लस या दोघांची मल्टिप्लिकेशन 2 इंटू म्हणजे 4n प्लस 4चा स्क्वेअर
प्लस सॉरी इथपर्यंतच येईल आणि या सगळ्यांची ॲडिशन किती येते 1455. आता हे फक्त सॉल्व करून घेणार आणि ॲडअप करायचे. एन स्क्वेअर 1 2 किती एन स्क्वेअर आहे 1 2 3 4 आणि 5 एन स्क्वेअर म्हटल्यावर इथे होईल 5 एन स्क्वेअर. देन 2n आता हे मल्टिप्लाय करून घेणार 2n प्लस इथे 1चा स्क्वेअर होईल 1 प्लस हा एन स्क्वेअर ऑलरेडी आपण घेतलाय 2 × 2 4n प्लस 2चा स्क्वेअर 4 प्लस एन स्क्वेअर घेतलाय 3 × 2 6n प्लस 3चा स्क्वेअर 9. देन हा एन स्क्वेअर घेतलाय 8n प्लस 4चा स्क्वेअर 16 इक्वल टू 1455. ही व्हॅल्यू आली. आता सगळे एनच्या ज्या टर्म्स आहेत त्या काय करणार ॲड करणार आहे आणि सगळे जे नंबर असतील ते काय करणार ॲड करणार. आता 6 आणि 2 8 8 आणि 8 16 17 18 19 20 5n स्क्वेअर प्लस 20n आणि जे सगळे नंबर आहे 1 4 9 आणि 16 9 प्लस 1 10 4 प्लस 16 20 20 प्लस 10 विल बी 30 इक्वल टू 1455. अशा पद्धतीने आपलं इक्वेशन येईल. आता हे इक्वेशन अजून सिम्प्लिफाय करायला आपण प्रत्येक टर्मला 5 ने डिवाइड करू शकतो. मग प्रत्येक टर्मला 5 ने डिवाइड करून घेणार डिवाइडिंग each term by 5. मग प्रत्येक टर्मला डिवाइड केल्यानंतर इथे n स्क्वेअर प्लस 5 4 जा 20 4n प्लस 5 6 जा 30 6 इक्वल टू आता इथे डिवाइड केल्यानंतर 5 2 जा 10 4 विल बी कॅरी देन 45 5 9 जा 45 सगळं रिमेनिंग 0 येईल आणि 5 1 जा 5. आता ही व्हॅल्यू इकडे घेऊन येणार n स्क्वेअर प्लस 4n प्लस 6 मायनस 291 इक्वल टू 0. यांची दोघांची सबट्रॅक्शन करणार n स्क्वेअर प्लस 4n मायनस 11 मधून 6 गेले 5 हा 8 होईल म्हणजे 285 इक्वल टू 0. आता हे जे काही टर्म्स आले याचं काय करावं लागेल आपल्याला फॅक्टर्स पाडावे लागतील आणि जर फॅक्टर्स नसतील पाडायचे तर मग फॉर्म्युला मेथड घ्या. हे जे इक्वेशन आलं ते कम्पेअर करा. कम्पेअरिंग विथ जनरल फॉर्म सोबत कम्पेअर करणार. आता एन मध्ये फॉर्म येतं एन सोबतच लिहा an स्क्वेअर प्लस bn प्लस c इक्वल टू 0. देअरफॉर a ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला a इक्वल टू 1 b इक्वल टू 4 आणि c इज इक्वल्स टू मायनस 285. मग फॉर्म्युला मेथडसाठी आधी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फाइंड करणार. बी स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए इंटू सी मायनस 285. इथे मायनस मायनस प्लस होतील 16 इथे प्लस 4 ने मल्टिप्लाय केल्यावर 4 5 आर 20 टू कॅरी 4 4 इंटू 8 32 34 4 इंटू 2 8 9 10 11 आणि मायनस मायनस प्लस होईल. आता ॲड करणार दोन्ही ॲड केल्यावरती 6 5 1 1 1 1 5 6 बी स्क्वेअर मायनस 4ac ही झाली व्हॅल्यू. तर युझिंग फॉर्म्युला मेथड फॉर्म्युला यूज करणार. कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला एन या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. मग एन इज इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. सगळ्या व्हॅल्यू पुट आउट करणार. मायनस बी म्हणजे मायनस 4 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढली आपण रूट 1156. देन 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 1 ॲज इट इज राईट मायनस 4 प्लस मायनस रूट. आता ही जी व्हॅल्यू आहे ती 34चा स्क्वेअर आहे. तुम्ही करून बघू शकता. मग डायरेक्टली येणार इथे 34चा स्क्वेअर अपॉन 2 इंटू 1 2 इथे स्क्वेअर रूट कॅन्सल म्हटल्यावर मायनस 4 प्लस मायनस 34 अपॉन 2. एकदा दोघांची ॲडिशन आणि एकदा दोघांची सबट्रॅक्शन करणार असे 2 रूट्स येतील. मग एन इकडे घेऊ n इज इक्वल्स टू मायनस 4 प्लस 34 अपॉन 2 और n इज इक्वल्स टू मायनस 4 मायनस 34 अपॉन 2. ॲड आणि इथे सबट्रॅक्शन होईल. 34 मधून 4 गेले 30 अपॉन 2 म्हणजे 15 2 जा इथे n ची व्हॅल्यू होईल 50. देन इकडे मायनस इथे 38 अपॉन 2 19 2 जा म्हणजे मायनस 19
आता एन हा जो घेतला होता, हे जे नंबर्स होते हे नॅचरल नंबर, मग नॅचरल नंबर हा निगेटिव्ह कधीच नसतो म्हटल्यावर ही व्हॅल्यू कधीही येणार नाही. फक्त एन ची व्हॅल्यू येईल 15. आता एन तर नंबर मिळाला, पण आपल्याला कुठले टर्म्स फाइंड करायचे, सगळे नंबर्स फाइंड करायचे. मग एन, n+1, n+2 यांच्यामध्ये फक्त व्हॅल्यू काढायच्या. Therefore we have n is equals to 15, the n+1 is equals to 15 plus 1 equal to 16, then n+2, 15 plus 2 equal to 17, n+3, 15 plus 3 is equals to 18, आणि लास्ट n+4, 15 plus 4 equal to 19. मग ह्या सगळ्या काय येतील आपल्या कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबरचं टर्म येतील, ज्यांची ऍडिशन, त्यांच्या स्क्वेअरची ऍडिशन किती आहे 1455. Therefore 5 consecutive natural numbers आर कुठले कुठले आहेत ते 15 पासून 19 पर्यंत, 15, 16, 17, 18 अँड 19 हे असतील आपल्या कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर्सच्या टर्म. आता लास्ट क्वेश्चन बघणार आहे क्वेश्चन पेपरचा, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो ग्राफचा क्वेश्चन आहे. फक्त एक इक्वेशन दिलंय, त्याचे पॉईंट्स फाइंड आउट करायचे आणि जस्ट लाईन ड्रॉ करायची. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला काय करायचं, तिथे एक ट्रायंगल फॉर्म होईल आणि त्या ट्रायंगलचा काय फाइंड आउट करायचं, जस्ट एरिया. मग ट्रायंगलचा एरिया आपण पाहिलेलाच आहे, हाफ बेस इंटू हाईट. मग आपल्याला बेस लागेल आणि हाईटची व्हॅल्यू घ्यावी लागेल. मग तेवढ्यासाठी पहिले इक्वेशन घेतले आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू ठरवून घेणार. सपोज हा 0, 1, 2 असेल आणि प्रत्येकामध्ये एक्सची व्हॅल्यू टाकल्यानंतर आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळेल, वायची व्हॅल्यू मिळेल. मग सपोज एक्सची पहिली व्हॅल्यू घेतली 0, नंतर 1, नंतर 2. मग 0 + 2y = 4 मीन्स 2y = 4. 2 तिकडे गेल्यावरती डिवाइडला जाईल, 4/2 विल बी 2. ही पहिली व्हॅल्यू असेल. मग 0 आणि 2 हा पहिला पॉईंट येईल. देन जर 1 व्हॅल्यू पुट केली +2y = 4. 1 तिकडे गेल्यावरती 2y = 4 - 1 आणि 2y = 4 - 1 विल बी 3. नंतर डिवाइड करणार 3/2. 2 1 = 2 आणि एक पॉईंट येईल, 1 कॅरी राहील म्हटल्यावर 1.5 येईल. 2 5 = 10. ही झाली दुसरी व्हॅल्यू म्हणजे 1 आणि 1.5. नंतर सेकंड व्हॅल्यूमध्ये जर 2 पुट केला तर 2y = 4. 2 तिकडे गेल्यावरती -2, 4 - 2 विल बी 2 आणि 2y इथे डिवाइडला जाईल, 2/2 विल बी 1. अशा आपल्या सगळ्या व्हॅल्यू येतील. निदान 3 पॉईंट काढले किंवा 4 पॉईंट काढले तरी पण चालते. मग आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आल्या, त्या जस्ट काय करायच्या, ग्राफवरती प्लॉट करायचा. पहिला पॉईंट होता 0 आणि 2. मग इथे येईल 0 आणि 2 ची व्हॅल्यू इथे येणार. हा झाला पॉईंट 0,2. देन पुढचा पॉईंट आहे आपला 1 आणि 1.5. 1 आणि 1.5 एक्झॅक्टली यांच्या मिडलला येईल. इथे येईल 1. हे पॉईंट दाखवले तरी चालतात, नाही दाखवले तरी पण चालते. 1 1.5 आणि देन लास्ट व्हॅल्यू 2 2. सॉरी इथे 1 1 नाही येणार. इथे व्हॅल्यू किती आली होती आपली, y = 1 व्हॅल्यू आली ना. मग 2,1 हा पॉईंट येईल. मग 2,1 म्हटल्यावर इथे 2 आणि ही आली व्हॅल्यू 1 ची. या व्हॅल्यूज आल्या. मग आता जस्ट काय करणार आहे, यांच्यामधून जाणारी स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. आता ते ग्राफवरती परफेक्ट येईल. इथे थोडीशी गॅरंटी कमी आहे. इथून येईल का, नेक्स्ट याच्यावरून येईल, पुढून येईल, हे स्ट्रेट जाईल असं. आता हे 4 मधून जाईल. ग्राफवरती तुम्हाला एक्झॅक्टली ग्राफ ड्रॉ करायला मिळेल. आता बोर्डवरती स्केल थोडंफार पुढे मागे होणारच आहे. इथे येईल 4 आणि इकडे येईल 2. मग आता हा जो काही ट्रायंगल तयार झाला, सपोज त्याला नावं दिले O, A आणि B. मग या OAB या ट्रायंगलचा जो बेस आहे तो किती येईल, 1 2 3 आणि 4 युनिट हा बेस येईल आणि 1 आणि 2 म्हणजे 2 युनिट काय येईल, त्याची हाईट येईल. मग टोटल व्हॅल्यू लिहून घेणार आपण. OA ही जी हाईट होती, OA किती आहे 2 युनिट
आणि ओ बी जी आहे, ओ बी आहे ती किती आहे आपली 4 युनिट आली. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ओ ए बी विल बी हाफ बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट. आता बेस किती आहे इथे, बेस आहे ओ बी आणि हाईट आहे ओ ए. मग जस्ट त्यांचे व्हॅल्यू पुट आउट करणार, हाफ ओ बी इक्वल टू 4 अँड देन 2 विल बी कॅन्सल. आणि किती व्हॅल्यू आली आपली 4 युनिट. आता 4 युनिट की स्क्वेअर युनिट, आपण जेव्हा एरिया काढतो तेव्हा तो काय लिहिला पाहिजे, स्क्वेअर युनिट लिहिला पाहिजे. म्हटल्यावर 4 स्क्वेअर युनिट ही व्हॅल्यू आहे. देअरफॉर काय विचारलं होतं, फाइंड करा एरिया ऑफ ट्रायंगल. देअरफॉर एरिया of required triangle is 4 square unit. हा असेल आपला रिक्वायर्ड ट्रायंगलचा एरिया. जस्ट काय केलं, फक्त पॉईंट्स घेतले, अज्युम केले ह्या व्हॅल्यू तुम्ही कुठल्याही घेऊ शकता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पण पॉझिटिव्ह घेतलं की एकाच क्वाड्रंटमध्ये ग्राफ येईल, मग काही प्रॉब्लेम नाही येणार. व्हॅल्यू फाइंड आउट करून घेतल्या, त्या प्लॉट केल्या आणि या लाईनला इक्वेशन दिले तरी पण चालेल. या लाईनचं इक्वेशन होतं x + 2y = 4. इथे एक्सच्या व्हॅल्यू मी पुट केल्या, तुम्ही वायच्याही व्हॅल्यू पुट करू शकता तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने काय काढले आपण एरिया ऑफ ट्रायंगल. लास्ट क्वेश्चन घेणार आहे आता आपल्या क्वेश्चन पेपरचा. आता जो क्वेश्चन पेपरचा लास्ट प्रॉब्लेम आहे तो स्टॅटिस्टिक्स चॅप्टरचा. आपल्याला पाय डायग्राम ड्रॉ करायचे. 3 वेगवेगळ्या गोष्टी दिल्यात, पिझ्झा दिलाय, बर्गर दिलाय आणि चिप्स दिले. तर एक सर्वे कंडक्ट केला गेला, त्याच्यामध्ये कोणी कोणी कोणत्या कोणत्या गोष्टी किती प्रमाणात खाल्ल्यात त्याबद्दल सांगितलेलं आहे. मग आता पिझ्झा किती जणांनी खाल्लेला आहे 70. देन बर्गर्स किती जणांनी खाल्लेत 60 पीपल्सनी खाल्लेत. आणि नंतर चिप्स किती जणांनी खाल्लेत 50 पीपल्स. एवढ्या सगळ्यांनी चिप्स वगैरे, चिप्स किंवा बर्गर किंवा पिझ्झा काय असेल ते त्यांनी खाल्लेलं आहे. मग त्यांच्यासाठी पहिले पाय डायग्राम काढण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला सेंट्रल अँगल काढावं लागतो. सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला जो काही कंपोनेंट आहे अपॉन यांची जी काही येणारी टोटल आहे त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करा 360. आता 360ने का बरं करायची, कारण पूर्ण कंप्लीट सर्कलची व्हॅल्यू किती असते आपली 360 डिग्री. म्हणून प्रत्येक व्हॅल्यूला कितीने मल्टिप्लाय करणार 360ने. आता यांची ऍडिशन ही ऑलरेडी क्वेश्चन पेपरमध्ये दिली, मग परत ऍडिशन करत बसायचं नाही, वेळ वाया घालवायचं नाही जास्त. मग किती असेल ऍडिशन 180. म्हणजे प्रत्येकाच्या डिवाइडला काय कंपोनेंट येईल 180 व्हॅल्यू टोटल व्हॅल्यू येईल. आता इथे किती आहे 70 अपॉन 180 इंटू 360. देन इथे आता डायरेक्ट व्हॅल्यू घेतले तरी चालेल 60 अपॉन 180 इंटू 360. देन 50 अपॉन 180 इंटू 360. आता 18च्या टेबलमध्ये 1 जा आणि 2 जा, डायरेक्ट 1 जा 2 जा 1 जा अँड 2 जा. मग डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होईल 7 इंटू 2 14 आणि एक 0, 6 इंटू 2 12 1 0, 5 इंटू 2 10 आणि वरती एक 0. आणि कंपल्सरी या तिघांची ॲडिशन म्हणजे जे आपण सेंट्रल अँगल घेणार त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे 360. 0 4 2 6 आणि हे होतील 3. म्हणजे किती डिग्री आली आपली कंप्लीट 360 डिग्री आली. म्हणजे आपले सगळे कॅल्क्युलेशन परफेक्ट आहे. जेव्हा इथे 360 व्हॅल्यू येणार नाही तेव्हा कॅल्क्युलेशन पुन्हा क्रॉस चेक करायचे. आता जेव्हा तुम्ही पाय डायग्राम काढणार आहे कुठल्याही एका स्पेसिफिक रेडियसचा सर्कल काढा जो खूप मोठाही नको आहे आणि खूप छोटाही नको आहे, असं कन्सिडरेबल व्हॅल्यूची रेडियस असलेला सर्कल काढणार. त्याच्यानंतर एक एक अँगल घेणार आहे. आता पहिले स्ट्रेट लाईन काढणार. कुठूनही तुम्ही स्टार्ट केलं तरी चालतं, लेफ्ट साईडने घ्या किंवा राईट साईडने स्टार्ट करा, काहीही प्रॉब्लेम नाही. पहिले एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली. आता तिथे तुम्हाला अँगल्स घ्यायचे. कुठला अँगल आहे पहिला 140 डिग्री. मग बरोबर पॉइंटर इथे ठेवणार आणि 140 डिग्री मेजर करायचं. आता 140 हा 100 पेक्षा कसा येईल जास्त येईल, 130 अँड 140 इथे व्हॅल्यू आहे. ती व्हॅल्यू दोन्ही काय करायच्या जॉईंट करायच्या. जस्ट काय करणार इथे जॉईंट करणार आहे. हा कितीचा अँगल झाला आपला 140 डिग्रीचा अँगल झाला. मग ते लगेच डिनोट करायचं 140 डिग्री. आणि ही व्हॅल्यू कोणासाठी असेल पिझ्झासाठी असेल. इथे इंडिकेट करणार पिझ्झा. अशाच प्रकारे उरलेले 2 अँगल काढायचे. आता 3च अँगल आहे म्हटलं, दुसरा अँगल जर घेतला आपण तर तिसरा ऑब्विसली मिळून जाईल. मग सेकंड असेल 120. आता तो जो 120 असेल त्याची स्टार्टिंग इथून होईल, सुरुवातीपासून स्टार्टिंग करायची नाही इथे. आणि 90 पेक्षा ऑब्विसली तो जास्त येईल म्हणजे किती आहे 120. इथे येणार आपला 120.
ही एक व्हॅल्यू जॉईंट करणार. इथे येईल आपला 120 डिग्री. हा एक अँगल झाला 120 डिग्रीचा. आणि 120 डिग्री कोणासाठी आला होता? आपला बर्गरसाठी आला होता. आणि हा जो अँगल आहे 100 डिग्री हा आपोआप येतो, पण तरी पण तो मेजर करून बघायचा की येतो की नाही. कधी कधी जेव्हा आपण अँगल्स पुढे मागे घेतो तेव्हा कॅल्क्युलेशन किंवा लाईन्स ड्रॉ करताना चुकतात. तर बघू शकताय तुम्ही परफेक्टली 100 डिग्रीवर येतोय म्हटल्यावर आपली पूर्ण टोटल पाय डायग्राम कशी आहे? परफेक्ट आहे. म्हणजे शेवटचा अँगल हा काढावा लागत नाही, तो आपोआप येतो, पण तो मेजर करून बघायचा. कोणासाठी आहे? 100 डिग्री चिप्ससाठी आहे. अशा पद्धतीने आपण काय करणार? पाय डायग्राम रिप्रेझेंट करणार. मग हे झाल्या सगळ्या गोष्टी, बारीक बारीक गोष्टी. कुठल्या कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, कुठे कुठे कोणती कोणती काळजी घ्यायची, कुठे कुठे मिस्टेक नाही करायची. एक्स वाय हे व्हेरिएबल असतील, जर एम आणि एन या व्हेरिएबलमध्ये प्रॉब्लेम आला तर एक्स वाय यूज करायचे नाही. ही छोटीशी मिस्टेक होते, पण आपल्याला सवय झालेली असते हाताला. या सगळ्या गोष्टी अवॉइड करून छान पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आणि हां, तुम्हाला जर अजून कुठल्या क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून हवे असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि तुम्हाला हे जे 2 व्हिडिओ झालेले आहेत ते तुम्हाला प्लेलिस्टमध्ये बघायला मिळतील. पण कधी जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करशाल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पण मिळतील, म्हणजे तुम्ही अपडेटेड राहाल आणि तुमचं टाईम पण वाचेल. तर चॅनलला नेहमी सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन पण मिळतील. आणि कमेंटमध्ये कळवा तुम्हाला नेक्स्ट कुठली क्वेश्चन पेपर हवी आहे. थँक्यू.